श्री स्वामी समर्थ बकर अनुभव क्रमांक 211. कुणब्याच्या मुलीचा मुलगा केला. मोगलाईत जोगाईचे आंबे म्हणून एक क्षेत्र आहे. त्या गावी एक डोंगर असून त्या डोंगरावर महाराज फिरत आले. काही दिवस श्रींचा मुक्काम त्या डोंगरावरच होता. त्या डोंगरावर कुणब्याची एक मुलगी आपली गुरे चरण्यास आणीत असे. श्रींची व तिची ओळख पडून रोज दोघांचा खेळ चालत असे. ती मुलगी वयाने 5 वर्षांची असून आपल्या घराहून भाकरी आणून महाराज व आपण बसून मोठ्या प्रेमाने खात असत. असा खेळ त्या मुलीबरोबर बरेच दिवस चालला होता. पुढे त्या मुलीच्या बापाने एक सावकारास धनाच्या लोभाने पुरुषाचा वेश करून तिला विकत दिली. त्या सावकारास पुत्रसंतान नव्हते, म्हणून त्याने हा मुलगा विकत घेतला. पुढे मुलाचे लग्न करण्याकरता नवरी पाहून मुहूर्त निश्चय केला. मग काय विचारता, अगोदर एकुलता एक मुलगा मोठ्या थाटाने लग्न करायचे बेत करून सर्व वराड हत्ती, पालख्या, घोडे यावर बसून निघाले. नाना तऱ्हेची वाद्ये वाजू लागली. अशा थाटाने सर्व वराड व्याह्याचे गावी जाऊन पोहोचले. देवप्रतिष्ठा, सीमांतपूजन, वांग निश्चय वगैरे होऊन वधूकडील स्त्रिया वराचे पायास हळद लावण्यात आल्या. पाहतात ती पुरुषाकृती नसून स्त्री आकृती आहे असे पाहून त्या स्त्रिया आपापसात कुजबजू करू लागल्या व मुलीच्या बापास सांगू लागल्या की वरास मुलाची आकृती नसून स्त्रीची आकृती आहे. हे ऐकताच जिकडे तिकडे गलबाला सुरू झाला. सावकार येऊन पाहतो तो खरेच मुलगा नसून मुलगी आहे. सावकारास फारच वाईट वाटून त्याने वधूकडील मंडळींची समजूत घातली व सर्व मंडळींसह घरी येऊन राजास कळविले की एका कुणब्याने फसवून मुलाऐवजी मुलगी देऊन आमची फजिती केली. करिता या गुन्ह्यास योग्य ती शिक्षा सरकारने द्यावी अशी फिर्याद केली. राजास फार राग येऊन त्या मुलीस ठार मारण्याचा हुकूम करून मारेकऱ्यांचे स्वाधीन केले व कुणब्याचे घर जाळून त्याला हद्दपार करावा असा हुकूम दिला. मग काय विचारता, मारेकऱ्यांनी त्या मुलीस धरून महाराज ज्या डोंगरावर होते त्या डोंगरात घेऊन गेले. मुलीने रडून रडून अकांत केला व ती मारेकऱ्यास म्हणाली, कृपा करून मला मारण्यापूर्वी त्या आंब्याच्या झाडाखाली माझे आजोबा आहेत त्यांचे मला दर्शन करावा आणि मग मला मारा. असे त्या मुलीचे दीनवाणी भाषण ऐकून मारेकऱ्यास तिची दया आली. नंतर तिला घेऊन ते त्या वृक्षाजवळ आले. ती मुलगी घाबरलेली असून आजोबास पाहताच रडत रडत जाऊन तिने श्रींचे पाय घट्ट धरले व दुःखाश्रूंनी महाराजांचे पाय भिजविले आणि ती बोलू लागली की आजोबा माझे रक्षण करा, मी आपली धर्माची कन्या आहे. हे मारेकरी मला मारण्याकरिता घेऊन जात आहेत व मागील सर्व वर्तमान आजोबास सांगून ती त्यांच्या मागे लपून बसली. श्री दयागणांनी मोठ्या प्रेमाने त्या मुलीस मांडीवर घेऊन म्हणाले, काही भिवू नकोस, प्रत्यक्ष काळ जरी येथे आला तरी त्याचे आम्ही निरोधन करू. असे सांगून श्रींनी उग्र नरसिंहरूप धारण केले व ते मारेकऱ्यास म्हणाले, अरे राजास आणि सावकारास त्वरित घेऊन येथे आणा, नाहीतर तुमचे येथेच भस्म करू. हे श्रींचे उग्र भाषण ऐकून ते मारेकरी घाबरून जाऊन धावत गेले. राजास सावकारास हे वर्तमान सांगून त्यांच्यासह सर्व मंडळी महाराजांजवळ आली. ते भयंकर उग्र रूप पाहून सावकार थरथर कापू लागला. महाराज सर्वांस म्हणाले, पहा स्त्री आहे की पुरुष आहे ते सांगा बरे. सर्व लोक पाहतात तो खरोखरच स्त्री आकृती नाहीशी होऊन पुरुषाकृती दिसू लागली. हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. सावकाराने श्रींचे पाय घट्ट धरून अपराधाची क्षमा मागितली. नंतर समर्थ म्हणाले, जा आता या मुलाचे लग्न करा. अशी आज्ञा करून समर्थ एकाकी गुप्त झाले. सर्वांस आनंद होऊन त्यांनी श्री समर्थ नामाचा जय जयकार केला. नंतर त्या सावकाराने पुन्हा त्याच मुलीबरोबर या मुलाचेच लग्न मोठ्या थाटाने केले. याप्रमाणे स्त्रीचा पुरुष करणे किंवा पुरुषाची स्त्री करणे हे सामर्थ्य ब्रह्मादी देवांचेही सुद्धा नाही, ते आमच्या समर्थ कृपेनेच शक्य होते. सद्गुरू प्रारब्धावर मेख मारतात, ते येथे अनुभवास आले. अशी श्रींची अगाध लीला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 212. रामेश्वर येथील लीला. श्री स्वामी महाराज फिरत फिरत रामेश्वरी जाऊन एक आम्रवृक्षाखाली बसले होते. त्यास एक ब्राह्मणाने पाहून साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला, महाराज आपणाजवळ भोजनाची काहीच सामग्री दिसत नाही, तरी मी आपणास रोज नैवेद्य आणीन. असे सांगून तो ब्राह्मण घरी गेला व आपल्या बायकोस सांगून उत्तम प्रकारचा स्वयंपाक करून ताट भरून त्याने श्रींचे पुढे येऊन ठेवले.
त्या ब्राह्मणाचे शुद्ध चित्त पाहून श्रींनी त्यातले थोडे खाल्ले. असा नियम रोज चालत असे. महाराज गावात वेड्यासारखे फिरत असून सारखे लीलेचे खेळ चालतच होते. हे त्या ब्राह्मणाने पाहून तो म्हणू लागला की हे कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. आमच्या पूर्वपुण्याईने दर्शन झाले तरी महाराजांची पुत्राविषयी प्रार्थना करावी असा विचार करून तो आपल्या बायकोसह श्रींच्या दर्शनास आला व महाराजांच्या चरणांवर उभयंतांनी साष्टांग नमस्कार घालून पुत्रप्राप्तीविषयी प्रार्थना केली. समर्थ म्हणाले, पुत्र होईल, जाईल, जा असे सांगून महाराज निघून गेले. नंतर उभयता आनंदाने घरी आली. मात्र रोज वृक्षाखाली श्रींस नैवेद्य ठेवण्याचा क्रम सुरूच होता. पुढे त्यांच्या स्त्रियस 1 वर्षाच्या आतच गर्भधारण होऊन पुत्र झाला. उभयतास आनंद झाला. मुलगा 7 वर्षांचा झाल्यावर मुलास श्रींच्या पायावर घालून दर्शन करावे असे त्या उभयंताच्या मनात येऊन महाराज केव्हा येतील अशी वाट पाहत ती दोघे चिंतेत होती. इकडे जे अन्न महाराजांकरिता वृक्षाखाली तो ब्राह्मण ठेवीत असे ते अन्न एक पिशाच्य भक्षण करीत असे. त्या ब्राह्मणास असे वाटे की मी जो रोज या वृक्षाखाली नैवेद्य ठेवतो तो कोण भक्षण करतो, महाराज तर येते नाहीत, हा काय चमत्कार आहे असे म्हणून तो श्रींचा धावा करू लागला व रामेश्वराचे दर्शनच गेला. पाहतात तो लिंगाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बसलेले दृष्टीस पडले. ब्राह्मणास आश्चर्य वाटून त्याने श्री साष्टांग नमस्कार घातला आणि तो आपल्या मुलास हाका मारू लागला. मुलाने उत्तर दिले, श्रींची पुढे येण्यास भीती वाटते, कारण त्यास पाहताच मी मरेन असे सांगून मुलगा थरथर कापू लागला. मग ब्राह्मणाने ओढून आणून त्याला श्रींचे पुढे उभे केला. तेव्हा तो ओरडून सांगू लागला की महाराज मला मारू नका, मला मुक्ती द्यावी असे म्हणून तो धाडकन जमिनीवर पडला व गतप्राण झाला. त्या मुलाचे शरीर प्राण जाताच 10 हात उंच होऊन अकराळ विकराळ दिसू लागले. ब्राह्मणाने व स्त्रीने रडून रडून आकांत केला. श्रींची फारच विनवणी करून ती दोघे प्रार्थना करू लागले की महाराज आपण दिलेला मुलगा मृत कसा झाला. अकराळ विकराळ शरीर होऊन भयंकर दिसू लागला. महाराज आपल्या दर्शनाचे फल विपरीत का झाले असे म्हणून ती उभयंता श्रींच्या पायावर लोळू लागली. त्यास महाराज म्हणाले, आम्ही पूर्वीच तुम्हाला पुत्र होईल, जाईल असे सांगितले होते. उगीच रडू नको, ते वृक्षाखालील नैवेद्य भक्षण करणारे पिशाच्य होते. तेच तुमचा मुलगा झाले. त्या योनीपासून आम्ही त्याला मुक्त केले. जा आता या प्रेताचे दहन करा. सर्व लोकांस आश्चर्य वाटून ते म्हणाले, महाराज हे प्रेत आम्हास कसे उचलेल. समर्थ म्हणाले, प्रेतास भस्म लावा म्हणजे पूर्ववत शरीर होईल. भस्म लावताच शरीर पूर्ववत झाले. नंतर दहनविधी आटपून तो ब्राह्मण परत श्रींजवळ येऊन हात जोडून प्रार्थना करू लागला की महाराज आता माझे वय 60 वर्षांहून अधिक झाले तरी निपुत्रिक आहे, हे लांछन दूर करा अशी प्रार्थना करून त्याने श्रींचे पाय घट्ट धरले. श्रींनी त्या ब्राह्मणाची दया येऊन जा होईल मुलगा. पुढील श्रींच्या आशीर्वादाप्रमाणे त्यास 1 वर्षाच्या आतच परत मुलगा झाला. नंतर ती दोघे स्वामी भक्ती करून राहिली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 213. पुजाऱ्यांच्या अभिमान निरासन. एके दिवशी महाराज रामेश्वरानजीक कोटीकूप म्हणून तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान करता करता गेले व पुजारी या सांगू लागले की अरे तुम्ही सर्वजण देवभक्त आहात तरी आम्हास या तीर्थाचे स्नान घाला. पुजारी म्हणाले, पैसे घेतल्याशिवाय कोणाचेही स्नान करण्यास देत नाही. समर्थ म्हणाले, आम्ही दिगंबर निर्धन व संन्यासी, आमच्याजवळ द्रव्य नाही, उगीच किरकिर करू नका. पुजारी म्हणाले, ज्यांच्याजवळ द्रव्य त्यांना स्नानाचे द्रव्य स्नानदानाचे पुण्य मिळते. धना वाचून कोरडे ब्रह्मज्ञान, पंडितपणा व्यर्थ आहे. हे ऐकून महाराज म्हणाले, ठीक आहे, स्नानच तीर्थातून पळाले, स्वस्थ बसा असे सांगून समर्थ निघून गेले. तो काय चमत्कार झाला तो पहा. महाराज निघून जाताच त्या तीर्थात किडे पडून दुर्गंधी सुटली. कोणी यात्रेकरू स्नान करीना, त्यामुळे पुजाऱ्यांचे उत्पन्नही बुडाले. सर्व पुजारी चिंतेत पडून म्हणाली, हा सर्व खेळ त्या संन्याशाचा आहे असे सांगून ते रामेश्वरास नवस करू लागले की पुष्कळ मंत्रतंत्र तोडगे केले, परंतु दुर्गंधी काही जाईना. तेव्हा निराश होऊन पश्चातापूर्वक श्री समर्थांचा शोध करिता गावोगावी अरण्यात फिरू लागले, परंतु श्रींचा काही शोध लागेना. खरंच आहे, देहाभिमान गळाल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय मग ते चतुर्वेदी शास्त्री, पंडित किंवा ज्योतिषी
मांत्रिक, गीतावाद्यंत, निपुण किंवा राजा, प्रधान, शूरवीर, सेनानायक कोणीही असोत, चारही आश्रमाचे असोत किंवा साधू, संत, मौनी, ध्यानस्थ, जपी, तपी, महंत, एकनास्थ, पुनरश्नी, भजनी, कथेकरी, यात्रेकरी, देवाचे वारकरी, श्रीमंत, संभावित, प्रतिष्ठित, मानी, कलाकौशल्य निपुण, धूर्त, मोठे असोत अगर किंवा लहान असोत, एक शुद्ध भक्ती अभिमान रहित असल्याशिवाय श्री समर्थांची भेट कधीच होणार नाहीत असो. पुढे ते ब्राह्मण श्रींचा शोध करिता करिता शृंगेरी मठात गेले. त्यांनी श्रीमंत शंकराचार्य शरणागत होऊन एकंदर हकीकत सांगितली. आम्ही त्या स्वामींचा शोध करीत आहोत, तरी श्रींनी कृपा करून उपाय सांगावा. पुजारी यांचे मनोगत जाणून शंकराचार्यांनी योगसमाधी लावली व ते समर्थांचा शोध करू लागले. तो ते संन्याशी नसून दत्तावतार आहेत असे त्यांना समजले व दिसले. नंतर समाधी विसर्जन करून पुजाऱ्यास म्हणाले, तुम्ही द्रव्याच्या इच्छेने मोहात पडून प्रत्यक्ष रामेश्वराचा अपमान केलात, पुष्कळ लोकांचा छळ केलात, तर तुमच्यासारखे दुर्मती तुम्हीच नसतील, कोणीही नसतील. आज लोकांचा छळ केलात तर तुमच्यासारखे आजपासून जर कोणाचा छळ कराल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल. सदधर्माने धन मिळावा, सर्वांचे आदरातिथ्य करा, सत्य व मृदू बोला, सहज मिळेल त्यात उदरनिर्वाह करा. ते संन्याशी नसून पूर्ण दत्तावतार आहेत. त्यास रामेश्वरी जाऊन अनन्य शरण जा, म्हणजे ते तुमच्यावर कृपा करतील असे आचार्यांनी सांगतात. सर्व ब्राह्मणास पश्चाताप होऊन त्यांनी आचार्यास साष्टांग घातले व षोडशोपचार पूजा करून तेथे 2 दिवस राहून ते रामेश्वरी आले. देवालयात दर्शन जाताना तो लिंगस्थानी महाराज बसलेले दिसू लागले. सर्वांनी श्री साष्टांग घातले. महाराज म्हणाले, श्री जगद्गुरूस भेटून आलात वाटतं काय? असे सर्वांतर्यामित्वाचे भाषण ऐकताच ढेकळाप्रमाणे विरळून सर्वांनी श्रीस साष्टांग घातले व ते अपराधांची क्षमा मागू लागले. महाराज, आम्ही आपणास न ओळखून अज्ञानपणाने आपल्या वचनाची हेलना केली. श्रींनी आमच्या अपराध पोटात घालून तीर्थाचे पाणी पूर्ववत करावे. महाराज म्हणाले, जा, भावनेसारखे फळ, असे सांगून महाराज गुप्त झाले. सर्वांस फार आश्चर्य वाटले. नंतर सर्व ब्राह्मण तीर्थाजवळ येऊन पाहतात तो पाणी पूर्ववत झालेले. सर्वांस आनंद होऊन समर्थनामांचा जय जयकार करीत ते आपापल्या घरी गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 214. वैष्णवांचा अभिमान निरसन. रामेश्वरानजीक शिवकांची व विष्णुकांची म्हणून 2 गावे आहेत. एक वेळ असे झाले की सरकारातून ही दोन्ही गावे वैष्णवास इनाम होते. पुढे असे झाले की सरकारातून गावाचे इनामासंबंधाने कागदपत्रे हजर करावे, न केल्यास दोन्ही गावे जप्त केली जातील, असा हुकूम वैष्णवास झाला. वैष्णवांनी अधिकाऱ्यास कळविले की इनामासंबंधाचे कागदपत्र आमच्याजवळ नाहीत. पुढे ते दोन्ही गाव सरकार जप्त होऊन उत्पन्नही सरकार जमा झाले. वैष्णवांच्या डोळ्यावर जो जहागिरीचा धूर होता तो नाहीसा होऊन सर्वजण चिंतेत पडले. काही उपाय सुचेना. त्यावेळी श्री समर्थांची स्वारी शिवकांचीत होती. त्यावेळी ते सर्वजण वैष्णव श्रींच्या दर्शनास आले व साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करू लागले की महाराज, हे 2 गाव वंशपरंपरेने आम्हास इनाम मिळत होते, परंतु त्या इनाम संबंधाने आमच्याजवळ सनदी किंवा कागदपत्रे नसल्याने दोन्ही गाव सरकार जमा झालेत. महाराजांचे उपस्मार होत आहे, तरी या संकटास काहीतरी उपाय सांगावा, अशी प्रार्थना करून सर्वांनी श्रींचे पाय धरले. महाराजांस त्याची दया होऊन जा, सर्व अधिकाऱ्यास बोलावून आणा, अशी आज्ञा होताच वैष्णवांनी अधिकाऱ्यास बोलवून आणले. महाराज म्हणाले, काय रे मादरचोद, आमचे गाव जप्त करून आम्हास उपाशी मारतोस की काय? अधिकारी म्हणाले, महाराज, सरकारचा असा हुकूम आहे की या गावासंबंधाचे काही कागदपत्र दाखविल्यास परत गाव सोडून देऊ. समर्थ म्हणाले, जा, या समोरच्या नदीत एक मोठा दगड आहे, त्यावर लिहिलेले आहे, पहा. नंतर तो दगड अधिकाऱ्यांनी काढून वाचू लागले. तो शंका, संवत्सर, मास, तिथ, वार, मूळ, पुरुषाचे नाव, कोणी कोणास इनाम दिले, का दिले, अशी सर्व हकीकत त्या दगडावर लिहिलेली पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. अधिकाऱ्यांनी श्री साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली की आम्ही जप्त केलेले गाव सोडून दिले आहेत, असे सांगून सर्व अधिकारी निघून गेले. वैष्णवांनी पुष्कळ प्रकारे श्रींची स्तुती करून षोडशोपचारे पूजा नैवेद्य केला व स्वामीनामाचे जय जयकार करीत ते आनंदाने घरी गेले.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 215. कुक्कूभाई जहागीरदार आणि चुरमा लाडूंचे भोजन. एक वेळ महाराज साधन दुधनीस गेले होते. बरोबर 150 सेवेकरी असून हा गाव अक्कलकोटापासून नजीकच आहे. त्या गावी एक मोठी टेकडी असून तीवर एक फकीर राहत होता. त्याच ठिकाणी श्रींचा मुक्काम पडला. त्या दिवशी समर्थांकरिता चोळप्पाने आपला मुलगा कृष्णप्पा याच्याजवळ फराळाचे ताट भरून पाठविले. कृष्णप्पाने ते ताट श्रींपुढे आणून ठेवले. श्रींनी त्या फकीरास बोलावून त्याच्या हातून 7 घास खाल्ले. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत समर्थ तेथेच होते. सेवेकरी भुकेने कासावीस झाले व श्रींची प्रार्थना करू लागले की महाराज भूक लागली, काय करावे. समर्थ म्हणाले, उपाशी का मरता, चुरमा लाडू यथेच्छ खा. इतक्यात सर्व सामग्री घेऊन हैदराबादचे जहागीरदार कुक्कूबाई आपल्या परिवारासह पुत्राचे जावळ काढण्याकरता आले. श्री साष्टांग नमस्कार घालून कुक्कूबाई उभे राहिले. महाराज म्हणाले, आमची पोरे उपाशी आहेत. असे श्रींचे वचन ऐकताच त्यांनी सर्व सेवेकऱ्यास व यात्रेकरूस लाडवांचा फलाहार करून यथेच्छ घातला. दुसरे दिवशी पुत्राचे जावळ काढून षोडशोपचार पूजा केली. 3 दिवसापर्यंत निरनिराळ्या पक्वान्नांचे भोजन सेवेकरी यात्रेकरी जो येईल त्यास असे मुक्तद्वार ठेविले. शेवटी सेवेकऱ्यास दक्षिणा देऊन संतोषित केले व श्रींची आज्ञा घेऊन आपल्या गावी ते परत गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 211 ते 215 पूर्ण झाले.